से है सरगम, तुझसे ही साकार रूप गोविंदा जीवन। चलवा रे चलवा तेरा चलवा, चलवा रे चलवा चलो चलो, चलवा रे चलवा तेरा चलवा, चलवा रे चलवा, चलवा रे चलवा तेरा चलवा, चलवा रे चलवा चलवा, चलवा तेरा चलवा चलवा। तर यावेळेस चेंडूची चाचपणी आपण पाहू शकाल मैदानावरती केली जाते। दोनही संघ मात्र सज्ज झाले, तर दोन्ही पंच मात्र आपण पाहू शकाल यावेळेस मैदानावरती सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय सुंदर क्रीडा स्पर्धा आज आपण या कळंबोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती अनुभवतोय। क्रिकेटचा थरार मात्र सुरू झालाय। 2021-22चा क्रिकेट हंगाम सुरू झालाय आणि दरवर्षीच्या क्रिकेट स्पर्धेने या संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय। तीच पहिली मानाची स्पर्धा आपण पाहू शकाल श्री काळभैरव क्रिकेट क्लब कळंबोली यांच्या वतीने आयोजित केला गेलेला हा काळभैरव चषक 2021 आपण पाहू शकाल थोडासा डिले जरूर झाला होता ह्या स्पर्धा सुरू करण्यासाठी, परंतु आज आपण पाहू शकाल काल या संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि आज जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस कालच्या दिवसामध्ये अतिशय दिमागदार पद्धतीने खेळत आर्यन सुपर डीजी माऊली संघाने या संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे। तर आज आपण पाहू शकाल 10 संघ आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतील, ज्यापैकी पहिल्या फेरीतील पहिला सामना असेल 2 बलाढ्य संघांदरम्यान। एकीकडे असेल रॉयल कळंबोली संघ, तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतो एकता स्पोर्ट्स क्लब कळंबोली हा संघ। गोलंदाज आपण पाहिला तर अजय म्हणजे चौकाच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय आणि स्ट्रायकिंग एंडवरती असेल तर फलंदाज परेश, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अरविंद। तर रॉयल संघ आपल्याला विनंती असेल आपला 12th मॅन मात्र आपण पाठवून द्यायचा आहे। कोणी अतिरिक्त खेळाडू असेल तर आपण आपल्या समालोचन कक्षामध्ये मात्र त्याला पाठवून द्यायचं आहे। पहिला चेंडू गोलंदाज यावेळेस मात्र ऑन साइडला भिरकावून लावलाय। नो मॅन्स लँड मधून चेंडू मात्र जातोय गोळीच्या वेगाने सीमा रेखा पार। इडा मांडून इडा देवाला, इडा गावाला, इडा पाटलाला, इडा मंडळीला आम्ही सांगतो नमन, तुम्ही ऐका हो गुणीजन। पयल नमन आम्ही करीतो वंदन। तर पहिल्या चेंडूवरती चौकारानिशी स्वागत केलं जात आहे। गणरायाला नमन मात्र आपण पाहू शकाल डीजेच्या माध्यमातून यावेळेस मैदानावरती होताना पाहायला मिळतंय। मोठा फटका आल्यानंतर आपण पाहिलं तर बैठकी फटका खेळवायचा होता, झोपून अक्षरशः या चेंडूला भिरकावायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये तितकासा चांगला संपर्क नाहीये। एक धाव या चेंडूवरती मात्र मिळते कारण की क्षेत्ररक्षण तैनात केला होता सीमारेषेलगत। एकेरीच्या मुदतीने आपण पाहिलं तर प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती येतोय तो फलंदाज अरविंद ढेकळे। अरविंदसाठी फुलटॉस चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जमिनीलगत घरंगळत जातोय मिड विकेट रिजन मध्ये। जोपर्यंत चेंडूची उचल केली जाईल पुन्हा एकदा फेक केली जाईल। दोन्ही खेळाडूंकडे अवधी पुरेसा आपला एंड बदलण्याचा। एका धावेने फलंदाज अरविंद आपल्या स्वतःचं वैयक्तिक खातं मात्र खुलं करतोय 1-0, तर संघाला मात्र घेऊन जातोय। बिनगडीबाद 6च्या घरामध्ये सावध सुरुवात, संतत सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते, परंतु ही वादळापूर्वीची शांतता असेल कारण की फलंदाज परेशने पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार लगावला, परंतु तदनंतर एकेरी धाव काढण्यामध्ये यश मात्र कुठेतरी संपादन करताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळाला। पुन्हा एकदा गोलंदाज
अजय तयार. यावेळेस स्लोअर वन चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. झेल मात्र सुटला गेलाय. झेल सुटतोय कोणाचा तर तो मात्र आपण पाहू शकाल परेश कडके याचा. एक मात्र आपण पाहू शकाल ट्रॅप रचला गेला होता परंतु क्षेत्ररक्षकाला तिथपर्यंत पोहोचता आलेलं नाहीये. जरूर फकरूचा हा झेल होता असं सर्वजण म्हणतायत परंतु आपण पाहिलं तर नवीन खेळाडू या संघामध्ये तर येस तुम्ही जर झेल सोडाल तर अशा प्रकारचे और बदमाश सा यार. तर यावेळेस आपण पाहू शकाल बंदूक मात्र मैदानावरती चालताना पाहायला मिळते. परेश खडकेची पाहू शकाल काय सुंदर फटका लगवला जातोय. पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेसा वापर. चेंडू मात्र आपण पाहू शकाल पॉइंट आणि कव्हरच्या मधून सीमा रेखा पार. पंचांचा इशारा चौकार. यार हम खास सा तेरे पहले नजर पे मर गई तन्ने ना एहसास. तेरे पहले नजर पे मर गई तन्ने ना एहसास. मन्ने रोके से सखिया मन्ने टोके से सखिया मन्ने रोके से सखिया मन्ने टोके से. तर आपण पाहू शकाल यावेळेस पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा मात्र मैदानावरती खर्च होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. अतिशय सुंदर फलंदाजी परेश खडकेच्या माध्यमातून या मैदानावरती केली गेली आहे. जरूर एक झेल सोडलाय परेशचा परंतु तो झेल येणाऱ्या कालावधीमध्ये कितपत महागडा ठरेल एकता संघासाठी हे देखील पाहणं थोडंच गरजेचं असेल. पाहूया दुसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. जर दुसऱ्या षटकासाठी आपण पाहिलं तर एलआयजी एंड कडून गोलंदाज अमित पाटील यांचा वापर करण्यात आलेला आहे. फिरकी गोलंदाज आहेत. कित्येक वेळा आपण पाहिलं तर आपल्या फिरकीच्या बळावरती फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे. तोच गोलंदाज अमित पाटील यावेळेस गोलंदाजीच्या मार्कवरती स्ट्रायकिंग एंडवरती असेल तर फलंदाज अरविंद ढेकळे. अरविंद ढेकळेचा विचार केला तर एका चेंडूचा सामना आतापर्यंत या खेळाडूने केलाय आणि सावधरित्या खेळत केवळ एका चेंडू मागे एका धावेचं योगदान या खेळाडूच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. आदित्य देशमुख आपण पाहिलं तर एस्टनच्या मागे क्षेत्ररक्षण सजवत असताना ऑन साईडला यावेळेस आपण पाहिलं तर 4 आणि ऑफ साईडला पण पाहू शकाल तर क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र 5. ऑन साईडला 4 आणि ऑफ साईडला 5 या विवरचनेतून मात्र क्षेत्ररक्षण केलं जातंय. आणि अशा वेळेस आपण पाहू शकाल फलंदाज मात्र कोणत्या बाजूने फटके या मैदानावरती लगवताना आपल्याला पाहायला मिळतील हे देखील नक्कीच गरजेचं असेल. पहिला चेंडू गोलंदाज अमित यांचा. पहिला चेंडू आपण पाहिला तर वेगाने फटका मारण्याऐवजी आपण पाहिलं तर केवळ सावध हाताने फटका मारण्याचं या दोन्ही खेळाडूंनी ओळखलं. पुढचा चेंडू यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर स्ट्राईक करायचं होतं. अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू देखील आपण पाहिलं तर विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकण्याचा प्रयत्न केला होता परंतु हलकासा लेग स्टिक वरती चेंडू होता. परंतु या चेंडूची आपण लाईन जर पाहिली तर ऑफस्टंप आणि ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन. त्यामुळे फलंदाजाला चेंडू खेळायला कुठेतरी मी म्हणेल अडचण मात्र मैदानावरती निर्माण झाली आहे. यावेळेस आकुट टप्प्याचा चेंडू आहे. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करायचा होता. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु आपण पाहिलं तर एक धाव तिथे काय रोखू शकत नाहीये. या एकेरीच्या मदतीने स्ट्राईक मात्र रोटेट होते आणि स्ट्रायकिंग एंड वरती येतोय फलंदाज परेश. या परेशच्या बॅट मधून आतापर्यंत 3 घणाघाती चौकार आपल्याला पाहायला मिळाले. खेळतोय 3 चौकारांच्या मदतीने वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती. अतिशय सुरेख आपण पाहिली तर फलंदाजी आतापर्यंत केली जाते. 5 चेंडूंमागे 15 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं गेलंय आणि अद्याप देखील बरेचसे चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये आणि कितपत मोठे फटके या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतील हे पाहणं गरजेचं. यावेळेस आपण पाहिलं तर कव्हर्समध्ये फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक कृष्णा दापा अतिशय वेगाने चेंडूच्या खाली येतोय. जोपर्यंत चेंडूची उचल करेल
तोपर्यंत आपण पाहू शकाल दुसरी धाव घेण्याची संधी आणि दुसरी धाव देखील अतिशय वेगाने मात्र मैदानावरती पूर्ण केली जाते. या 2 धावांच्या मदतीने संघ मात्र पुन्हा एकदा पुढे सरकतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिलीत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. चांगलं कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अमित पाटील यावेळेस दाखवत आहेत, परंतु एक खराब चेंडू तुमचं गणित मात्र पूर्णपणे बदलवून टाकेल. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू केला गेला होता. मोठ्या मोठ्यांची केली मी दैना दैना दैना. कोण आहेस का तू? मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. तर येस आपण पाहू शकाल षटकार मात्र लगवला जातोय फलंदाज परेश खडकेच्या बॅट मधून. एकूण धावसंख्येचा विचार केला असं वाटलं होतं की अमित पाटील चांगली गोलंदाजी करतात, परंतु येणारा एक षटकार पूर्णपणे चित्र बदलवून टाकतोय. यावेळेस आणखीन एक पुढचा चेंडू बॉलर्स बॅक ड्राईव्ह करायचा होता. एक धाव तर वेगाने पूर्ण केली गेली. दुसरीचा प्रयत्न फेकी आपण पाहिली तर चुकीच्या एंडला झाली गेली आहे. हीच फेकी जर स्ट्रायकिंग एंडला झाली असती तर चित्र काहीसं वेगळं असं. 2 षटकांचा खेळ दरम्यानच्या कालावधीमध्ये झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 29 धावा. जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली. अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. पहिला चेंडू बैठकी फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक अजिंक्य खटकाळे इथे मात्र झेल सुटला गेलाय. एकच धाव तिथे मात्र आपण पाहू शकाल केवळ मिळताना पाहायला मिळते. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल. झेल जरूर सुटला गेलाय परंतु अंतिम क्षणाला चेंडू अडवण्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक धाव मात्र पूर्ण केली जाते. अरविंदच्या बॅटमधून अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारचा मोठा फटका आला नाहीये, परंतु परेश खडके त्याची कमी पडून देत नाहीये. यावेळेस देखील आपण पाहिलं तर बॅटची काढा घेऊन जाणारा क्षेत्ररक्षक मी म्हणेल या मैदानावरती सर्वप्रथम खेळण्यासाठी आलाय म्हणून थोडासा नर्वस आहे की काय, कारण की परेशचा झेल उडला होता तिथे देखील पोहोचू शकला नाहीये. यावेळेस फेकी थोडीशी खराब आहे परंतु हरकत नाहीये. येणाऱ्या कालावधीमध्ये फलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून खूप चांगली पाहायला मिळेल. एक चांगले फलंदाज आहेत परंतु यावेळेस क्षेत्ररक्षण थोडंसं खराब मैदानावरती केलं गेलं. यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिलं तर
उमेश देसले चेंडूच्या खाली येत आहेत. जोपर्यंत चेंडूची उचल केली जाईल, चांगलं पण पाहिलं तर कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून केलं गेले, परंतु अमित पाटील यांनी देखील 4 चेंडूंमागे चांगलं कमबॅक केलं होतं, परंतु अंतिम 2 चेंडूंमागे तब्बल 8 धावा खर्च झाल्या. यावेळेस आदित्यने देखील पहिल्या 3 चेंडूंमागे 3 धावा खर्च केल्यात, परंतु परेश कडके एखाद्या मोठ्या फटक्याची वाट पाहत असेल. यावेळेस मात्र पॅडलाईनचा चेंडू केवळ ढकलून खेळलाय. 1 धाव तर धावून पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न पण पाहू शकाल, धोका मात्र होऊ शकतो आणि इथे मात्र धोका झालाय. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये फलंदाज अरविंदला मात्र परतावं लागतंय. एका मोठ्या विकेटचं पतन मात्र मैदानावरती होताना पाहायला मिळतंय. ते फलंदाजी करणाऱ्या प्राणप्रिय ही माय मराठी अमुची, हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर नवीन फलंदाज प्रभात अंबोरेचं पाशरण मात्र मैदानावरती करण्यात आलेलं आहे. यावेळेस हेलिकॉप्टर मात्र उडवलं गेलंय. चेंडू आपण पाहिला तर लॉंग ऑन सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड असा षटकार. ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी. 39 धावा अद्याप देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. तर निश्चितपणे मित्रांनो, परेश कडकेची खऱ्या अर्थाने हीच ताकद आहे. चांगल्या चेंडूंना तो सन्मान देतो, परंतु खराब चेंडू जर मिळाला तर त्यावरती अशा प्रकारचे दणकन प्रहार या मैदानावरती होताना आपण पाहिलेत. त्यापैकीच एक प्रहार आपण पाहिला तर यावेळेस षटकार मात्र लगावला जातोय. पहिले 3 चेंडू आदित्यने अतिशय सुरेख केले होते, परंतु हा चेंडू आपण पाहिला तर फुलर लेनचा चेंडू होता. त्या चेंडूवरती मात्र षटकार वसूल केला. यावेळेस पुन्हा एकदा कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. अतिशय सुंदर गोलंदाजी, कमबॅक गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज आदित्य देशमुखच्या माध्यमातून. इथून मात्र खेळ समाप्त झालाय 3 षटकांचा आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 13.00च्या सरासरीने तब्बल 39 धावसंख्या. तर अद्याप देखील आपण पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. परेश कडकेची एकंदर खेळी जर आपण पाहिली तर 12 चेंडूंचा सामना या खेळाडूने केलाय आणि 33 या धावसंख्येवरती हा खेळ करताना पाहायला मिळतोय. आपल्या वैयक्तिक अर्धशतकापासून केवळ 17 धावा दूर आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 ते 4 षटकार खेचावे लागतील आपलं अर्धशतक पूर्ण करायचं असेल तर. परंतु अमित पाटील काय सुरेख गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये केली गेली होती. त्याच प्रकारच्या गोलंदाजीची गरज यावेळेस मात्र मैदानावरती असेल आणि त्या प्रकारची गोलंदाजी मात्र मैदानावरती केली जाणार का, हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह यावेळेस सर्वांवरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी आगळीवेगळी केली गेली आहे. वाईडिश लॉंग ऑफ सज्ज केलं मी म्हणेल. डीप थर्डमॅन, लॉंग ऑन, त्यानंतर डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेस पहिला चेंडू हवेमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक अजिंक्य तर सज्ज आहे आणि इथे मात्र झेल पूर्ण केला जातोय. चेंडूला अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आणि प्रभात अंबोरे आपण पाहिलं तर भोपळाही न फोडता तंबूच्या दिशेने परतताना यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती मोठी सफलता मिळते आणि यावेळेस आपण पाहू शकाल कळंबोलीचा कायरन पोलार्ड
संतोष मधने नॉन स्ट्रायकिंग एंडवरती येतोय. तर स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहू शकाल परेश कडके आग ओकणारी फलंदाजी करतोय. 33 धावांची जबरदस्त खेळी आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिली आहे. वैयक्तिक अर्धशतक, संघासाठी अर्धशतक पूर्ण केलं जाणार का या खेळाडूच्या माध्यमातून. यावेळेस मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू आहे. पंचांचा इशारा ऑफ द बॅटचा येताना आपण पाहू शकाल. ऑफ द बॅटचा इशारा पंच यावेळेस मैदानावरती करतायत. थँक्यू पंच. आपण पाहिलं तर भीम यादव यावेळेस मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर राजेश टेंबे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव इथे धावून पूर्ण केली जाते. संतोष मधन्याला स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू संतोषसाठी, एक खराब चेंडू, त्यावरती केलेला समाचार. चेंडू वरती परेश कडकेने षटकार लगवला. आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर अमित पाटीलने एक खराब चेंडू केला आणि पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला. म्हणजे फलंदाज काही कष्ट घेत नाहीयेत, परंतु गोलंदाजाची चुकण्याची वाट मात्र या मैदानावरती पाहताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि जेव्हा गोलंदाज चुकतोय त्यावेळेस मात्र कुठेतरी दणकन प्रहार करताना पाहायला मिळतात. या षटकारांशी संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते तब्बल 46 च्या घरामध्ये 46 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अतिशय सुरेख आपण पाहिलं तर क्रिकेट यावेळेस रॉयल संघ खेळताना पाहायला मिळतोय. अद्याप देखील या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. यावेळेस चाकूट टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूला देखील भिरकावून लावलंय. सीमा रेखा पार. आणखीन एक षटकार षटकार षटकार. Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bundy is a champion, Pollard is a champion, Lara is a champion, Gale is a champion. Don't forget Michael. तर थँक्यू डीजे. निश्चितपणे कळंबोलीचा कायरन पोलार्ड का म्हटलं जातं, ज्या प्रकारे एखादा करेबियन खेळाडू खेळतो, वेस्ट इंडिजचा खेळाडू खेळतो, त्याच प्रकारची फटकेबाजी मैदानावरती केली गेली आहे या खेळाडूच्या माध्यमातून. यावेळेस मात्र एक धाव आपण पाहू शकाल. दुसऱ्या धावेची संधी आणि दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये आपण पाहिलं तर फलंदाज मात्र झालाय बाद. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये फलंदाज संतोष मधनेला मात्र परतावं लागेल. आपण पाहिलं तर एक शॉर्ट बट स्वीट इनिंग आपल्या संघासाठी. 3 चेंडू मागे 13 धावांची. चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के बजाओ सारे मूड बना के all the रजनी fans don't miss that chance all the रजनी fans don't miss that chance lungi dance 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 lungi dance. डिस्को में जब ये गाना बजेगा ऑन द फ्लोर आना पड़ेगा लुंगी को उठाना पड़ेगा स्टेप करके दिखाना पड़ेगा डिस्को में जब ये गाना बजेगा ऑन द फ्लोर आना पड़ेगा लुंगी को उठाना पड़ेगा स्टेप करके दिखाना पड़ेगा ऑल द रजनी. तर थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रामधला. नितीन मात्रे आलेत आणि जेव्हा नितीन मैदानावरती आला तेव्हा आपण मोठे फटके मात्र नक्कीच पाहिलेत. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र क्लीन बोल्ड केलं जात आहे. त्रिफळा मात्र उद्ध्वस्त केल्यात. 2 खराब चेंडू या षटकामधले वगळता हे षटक अतिशय सुरेख राहिले, परंतु ते 2 चेंडू तुमच्या संघासाठी खूप महागडे असतील. धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र तब्बल 53 धावा आणि विजय समीकरण 24 चेंडू आणि 54 धावांची गरज. तुझं डोंगर आई
तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर तेरी छैया सुकून जिंदगी का तेरा उजाला जल के खाक हो गई रात।
परंतु यष्ट्यांच्या मागे उभा असलेला क्षेत्ररक्षक चेंडूला निष्ठून देत नाहीये. अतिशय सुंदर यष्टीरक्षण पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतंय ते विजय खानावकर यांच्या माध्यमातून. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धडका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय. तर यस, इथून आपण पाहिलं तर या झेलासाठी रवी पाटील आणि संतोष खरात यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थानं प्रेम आहे. असं म्हटलं जातं की आपण किती मोठे आहोत हे आपल्या राहणीमानातून अवलंबून नसते, परंतु ते आपल्या स्वभावावरती अवलंबून असते. आणि निश्चितपणे त्याच प्रकारचं आपण पाहिलं तर दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून विजय खानावकर यांना ओळखलं जातं. आणि त्यांनी जो एक सुंदर झेल पूर्ण केला त्यासाठी आपण पाहिलं तर तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक आलंय संतोष खरात आणि रवी पाटील यांच्या माध्यमातून. या वेळेचा पुढचा चेंडू आपण पाहिला तर पॅडलाईनला मात्र आढळतोय. पंचांकडे अपील जरूर केली होती, अपीलमध्ये अति उत्साह जास्त आहे. आत्मविश्वासाची थोडीशी कमतरता आपल्याला पाहायला मिळते. पंचांनी अपील फेटाळली आहे. डॉट बॉलची सांगता मात्र मैदानावरती केली जाते. निर्धाव चेंडू आहे. लक्ष जर आपण पाहिलं तर तब्बल 53 धावा पहिल्या सत्रामध्ये झालेल्या 54 धावांचं आव्हान मात्र पूर्ण करायचं आहे. अशा वेळेस आपण पाहिलं तर अजिंक्य खटकाळे फुलटॉस चेंडूला केवळ दिशा देतोय. 1 धाव या चेंडूवरती मिळताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरीपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने स्ट्रायकिंग एंडवरती येतोय तो फलंदाज फकरू. या जोडीला मात्र या मैदानावरती काहीतरी चमक करावी लागेल, कारण की आपण पाहिलं तर या जोडीने मोठे मोठे कारनामे अगोदर केलेत. जेव्हा जेव्हा हा सामना रंगतो एक तर विपक्ष रॉयल, तेव्हा तेव्हा या सामन्यामध्ये म्हणेल कुठेतरी रंगत या जोडीच्या माध्यमातून निर्माण मात्र केली जाते. आणि त्याच प्रकारची कामगिरी मात्र मैदानावरती करावी लागेल. अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, परंतु अंतिम क्षणाला आपण पाहिलं तर एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एकेरीच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकामध्ये फेरबदल केला जातोय. संघाची एकूण धावसंख्या 2च्या घरामध्ये आपण पाहिलं तर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. यावेळेचा पुढचा चेंडू मोठा फटका मात्र खेळला गेलाय. अरविंद ढेकळे चेंडूच्या खाली आहे. ज्या विकेटची वाट हा संघ पाहत होता त्या विकेटचं झालंय पतन. अजिंक्य खटकाळे द मॅन इन फॉर्म तंबूच्या दिशेने परतणार. हात दोस्तीचा नाही 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 तुटेल का रे माझा यार, नाही 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 दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. अरे काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर, क्षणात भक्ती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. तर या दरम्यान आपण पाहिलं तर अजिंक्य खटकाळे मात्र मैदानावरती चूक करतोय आणि चूक खऱ्या अर्थानं खूप महागात पडणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. नवीन फलंदाज आभी यावेळेस मैदानाचा ताबा घेत असताना क्रमांक 4 वरती त्याची वर्णी लागली आहे. मी म्हणेल अजिंक्यकडून खूप मोठ्या आशा होत्या, परंतु अजिंक्यने या मैदानावरती निराशा दिलेत. फकरू परंतु थांबत नाहीये. या चेंडूवरती मोठा फटका खेळला गेलाय. चेंडूला मात्र भिरकावून लावलोय सीमा पार षटकाराकरिता. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को हुआ मैं उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को हुआ मैं उड़ा. जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. सगळी गँगच वेगळी आहे. कट्टा गँग सगळ्यांची आपली ओळख झाली. हा आशक्या हा कोणाचाच नव्हता.
तरी गँगचं. हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्य. तर चला स्मॅश संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर शिवगर्जना काळभैरव संघाचे संघनायक दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. स्मॅश संघ पुन्हा एकदा विनंती येते, जर आपण या मैदानावरती उपस्थित झाला असाल तर नाणेफेकीसाठी त्वरितच आयोजकांशी मात्र संपर्क साधायचा आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर अरविंद ढेकळे यावेळेस संघाकडून सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक मात्र घेऊन येतोय. अभिनय केलाय पहिल्या चेंडूवरती दणकन प्रहार. क्षेत्ररक्षक परेश चेंडूला जज करतोय आणि निश्चितपणे प्रत्येक फलंदाज आपण पाहिलात म्हणत या जगी हा आला रे, बात में है कंफ्यूजन, गड़बड़ घोटाला रे, 10 का 20 करने में शातिर ये साला रे, झोल झोल करूं तरी खड़ खड़ गोपाला रे. अरे यारी में सॉरी आए तो गलत है, पर अपने सॉरी की तो बात अलग है. ये ढोलर कमीना सुलझता कभी ना, यारी में ही झोल छुपा हूँ. जय लय जय झोल में ही यारी छुपी. तर नवीन फलंदाज आपण पाहिला तर तुषार तलवार यावेळेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस गरंगा चेंडू केवळ लॉंग ऑफ रिझर्व मध्ये जातोय. जोपर्यंत चेंडूची उचल केली जाईल पुन्हा एकदा फेक केली जाईल. एक धाव तिथे मिळताना आपल्याला पाहायला मिळतीये. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. केवळ 9 धावा संघाच्या धाव फलकावरती आपण पाहू शकाल. 54 धावांचं आव्हान आहे आणि प्रत्युत्तर दाखल केवळ आणि केवळ 9 धावा मात्र धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी म्हणेल कुठेतरी घेर बदलावा लागेल फलंदाजांना. एकेरी दुहेरी ज्या धावा आहेत त्या धावांना मात्र कुठेतरी चौकार षटकारामध्ये कन्वर्ट करावं लागेल, तर आणि तरच इथून हा सामना मात्र बनवला जाऊ शकतो या दोन्ही संघांच्या बाजूने. या वेळेचा चेंडू आपण पाहिलात तर पंच इशारा करतायत अवांतर चेंडूचा. अवांतर धावसंख्येत भर पडतीये. दुहेरी धाव मात्र धावफलकावरती लगवली गेली आहे. 10 धावा आपण पाहू शकाल यावेळेस धावफलकावरती लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल यावेळेस मात्र मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक भावेश चेंडूच्या खाली धावतोय पळतोय, पण पाहिलं तर 2 बाउन्स चेंडूची उचल केली जाते, पुन्हा एकदा फेक केली जाते. तोपर्यंत मात्र केवळ 1 धाव. जर अजिंक्य खटकाळे या मैदानावरती असतात तर चित्र थोडंसं वेगळं असतं, परंतु अजिंक्यने चुकीचा फटका खेळला गेला. त्या नादामध्ये अजिंक्य मात्र चंबूच्या दिशेने परतलाय. पुन्हा एकदा विनंती असेल आयोजक, चला आपण वारंवार कॉल देतोय परंतु संघ काही येत नाहीयेत. शिवगर्जना पोपेटा संघा माफ करा शिवगर्जना काळभैरव संघाचे संघनायक इथे आलेले आहेत, परंतु मी विनंती करेन स्मॅश संघाला की आपल्यासाठी शेवटचा कॉल असू शकतो नॉटी. आपण या मैदानावरती आलात, आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी मात्र संपर्क साधायचा आहे. चार चेंडू झालेले आहेत, केवळ आणि केवळ 12 धावा धावफलकावरती आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरीने मित्रांनो काम चालणार नाहीये. तुम्हाला इथे चौकार आणि षटकार कुठेतरी लगवावे लागतील, तर आणि तर तुम्ही इथून सामना मात्र जिंकू शकतात. खूप मोठं समीकरण तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि अशा वेळेस मात्र मोठे फटकेच तुम्हाला या सामन्यामध्ये वाचवू शकतात. हे कुठेतरी लक्षात घ्यावं लागेल दोन्ही फलंदाजांना. यावेळेस मात्र शफल करत अक्रॉस द लाईन हा चेंडू खेळायचा होता. चेंडू आणि बॅटमध्ये नीटसा संपर्क नाहीये, परंतु 1 धाव तिथे मिळताना पाहायला मिळते. इथून खेळ समाप्त झालाय 2 षटकांचा. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या ती मात्र 14 धावा. उर्वरित समीकरण येणारे चेंडू आहेत 12 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 40 धावांची. 12 चेंडू आणि 40 धावा. चला सामना स्पीडअप करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. ड्यू फॅक्टरमुळे आपण पाहिलं तर वेट आउटफील्डमुळे थोडासा डिले झाला होता सामना सुरू करायला, परंतु आता आपण स्पीड वाढवायचा आहे. आणि शेवटचा कॉल असेल स्मॅश संघ. इथून पुढे तुम्हाला पेनल्टीचा कॉल मात्र येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. टॉस साठी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. स्मॅश संघाचे संघनायक तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. गोलंदाज सुरेश मुनीम. जर या षटकामध्ये 3 ते 4 षटकार आले
तर मात्र काहीतरी बनवलं जाऊ शकतं आणि ते षटकार मात्र लगवले जाणार का हे देखील तुर्तास पाहणं थोडंसं गरजेचं. यावेळेस मात्र लेगस्टिकचा चेंडू केवळ दिशा दिली जातीये. एक धाव तिथे धावून मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न देखील नसेल. हे एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाचं धावफलक मात्र केवळ हळूवार पद्धतीने पुढे सरकत आहे आणि जाऊन पोहोचताना पाहायला मिळते ते 15च्या घरामध्ये 15 रन्स ऑन बोर्ड यावेळेस आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज सुरेश मुनीम, काही पे निगाह काही पे निशाणा आपण पाहिलं तर यावेळेस तुषारच्या बॅटमधून मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आपल्याला होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता, कारण की आपण पाहिलं तर पावलांचा कोणत्याच प्रकारचा उपयोग मैदानावरती केला जात नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर एकेरी स्वरूपाची धाव ती धावून पूर्ण केली जाते. केवळ आपण पाहिलं तर सिंगल्स वरती भर दोन्ही फलंदाज देत आहेत. सामना मी म्हणेल केवळ जसं जसं चेंडू संपत जातील केवळ औपचारिकता मात्र या सामन्यामध्ये उरताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप सुंदर क्षेत्ररक्षण संतोष मदनेच्या माध्यमातून या मैदानावरती केलं जात आहे. मोठे फटके मित्रांनो तुम्हाला लगवावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्हाला कुठेतरी करावी लागेल तर आणि तर या सामन्यामध्ये काहीतरी केलं जाऊ शकतं. तर जागोबाई चला पण टॉस साठी यायचंय. शेवटचा कॉल असेल आपल्याकरिता. जागो स्मॅश संघाचे संघनायक जागो आपल्यासाठी शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. नाणेफेकीसाठी मात्र आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, कारण केवळ 7 चेंडूंचा खेळ राहिलेला आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक संदीप ठुबे चेंडूच्या खाली चूक मात्र करत नाहीयेत आणि फलंदाजाला मात्र परतावं लागतंय. त्यालाच आणलं पुण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या पुण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी महिला लागली डोलायला, तवा लागली डोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. तर धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. स्मॅश संघाला देखील वारंवार कॉल केले जात आहेत टॉस साठी, परंतु अद्याप स्मॅश संघाचे संघनायक इथे आलेले नाहीयेत. मी विनंती करेन पुन्हा एकदा स्मॅश संघ आपण आपला संघनायक पाठवून द्यायचा आहे. बऱ्याच वेळापासून आपण पाहिलं तर शिवगर्जना काळभैरव संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत आणि स्मॅश संघाचा संघनायक देखील आता मात्र आलेला आहे. तरी आयोजकांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक करून घ्यायची आहे. तर नुकतेच झालेल्या नाणेफेकीमध्ये नाणेफेकीचा कौल हा स्मॅश संघाच्या बाजूने लागलाय. स्मॅश संघ आपला जो काय निर्णय असेल तो आपण कळवायचा आहे. नहीं होता तर थँक्यू डीजे. आपण पाहू शकाल यावेळेस मात्र गोलंदाज भावेशचा हा पुढचा चेंडू फलंदाजाला काही कळत नाहीये. यष्टीरक्षकाला देखील चेंडू कॅदर मात्र करता येत नाहीये. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल उमेश
देसले यावेळेस मैदानावरती आले तर सामन्यामध्ये केवळ औपचारिकता उरली आहे. ते नरे 3 चेंडू आणि विजयासाठी अजून देखील तब्बल 32 धावांची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू पंच इशारा करतायत अवांतर चेंडूचा. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडताना आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेसचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणत्याच प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल मैदानावरती सर्व काय सांगून जातोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र आपण पाहू शकाल यावेळेस मैदानावरती फेकला गेला 22च्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच प्रकारची रिॲक्शन मैदानावरती केली गेली आहे. सलग दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहू शकाल मैदानावरती फेकला गेलाय. यावेळेस पंचांचा इशारा येतोय अवांतर चेंडूचा. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडताना आपल्याला पाहायला मिळतीये. तर निश्चितपणे इथून मात्र खेळ समाप्त झालाय. पहिल्या सामन्याचा विजय